शक्कर कारखाने के केमिकल पानी से खेत में पड़ा सूखा, किसान ने नुकसान भरपाई मांगी तो किया अपमानित, किसान ने कर ली आत्महत्या। दरअसल सोलापुर शहर कल्पना नगर अक्कलकोट रोड के रहने वाले 47 साला बसवराज रेवनसिद्धा हिरोड़े नामी किसान का खेत गोकुल शुगर मिल के पास है, जहां शक्कर कारखाने का सारा गंदा पानी किसान बसवराज के खेत में आने से सारी जमीन बंजर हो चुकी है। अपने खेत की यह हालत देख किसान ने नुकसान भरपाई मांगी तो शक्कर कारखाने वालों ने उन्हें अपमानित किया, जिससे तंग आकर आज 19 मई 2024 की दोपहर किसान ने अपने घर में अपने आप को फांसी लगाकर आत्महत्या कर ली। ये जानकारी मृत किसान के परिवार वालों ने दी है। फिलहाल किसान की लाश को पोस्टमार्टम के लिए सोलापुर सिविल अस्पताल लाया गया है। पुलिस इस पूरे मामले की अगली जांच में जुटी है। रविकांत बसवराज हिरोळे, बसवराज रेवनसिद्धा हिरोळेचा मी मुलगा आहे, लहान मुलगा आहे मी। आज वडील आले घरी, जेवण वगैरे केले। मी दादा फोन लावला होता, दादाला आणायला गेलतो मी। यायच्या अगोदर पप्पा असं आत्महत्या करून घेतले होते। ह्याच्या मागं मी ते साखर कारखान्यावाल्यांकडे अर्ज वगैरे दिलं 2-3 वेळा। मम्मीला पण घेऊन गेलतो मी। मग दादांकडे गेलो, सचिनदादा कल्याणशेट्टी। त्यांना फोन लावून बोलले, त्यांनी म्हणले आम्ही करतो, पाठवून दे त्यांना, आम्ही करतो, तुम्ही काय करू नका म्हणले। त्यांच्याकडे गेलो, त्यांनी आम्हाला जोराने विनाकारण काय पण आडेतेडे बोलले। कोण? दत्ता शिंदे। कोण आहे तुमचे ते? कोण आहे तुमचे ते? आमचं शेत आहे, तिथं आमच्या शेतात त्यांचं केमिकल पाणी आलं। दत्ता शिंदे साखर कारखान्याचे संचालक आहेत। हां, संचालक आहेत। त्याच्यासोबत काय याच्या पुढे काय भांडण झालं होतं का? याच्या अगोदर आम्ही फक्त नुकसान भरपाईसाठी आम्ही मागणी करायला गेलतो। त्यांनी आम्हाला हा म्हणून ढकलले। लास्टला दादांकडे गेलो, सचिनदादा कल्याणशेट्टी। तिथून त्यांनी बोलले त्यांना बोला म्हणून। मग त्यांनी आम्हाला बोलवले फोन करून, कोण? दत्ता शिंदे। तिथनं गेल्यावर मग त्यांनी म्हणाले एवढं वर्ष तुम्ही झोपलाव का, एवढं वर्ष कशाला नाही गेलो? ते देवासाहेब, देवा त्यांचं आडनाव माहीत नाही, देवा म्हणून आहे माणूस त्यांचं हाताखालचं, त्यांना बोला म्हणले। त्यांना पण आम्ही त्यांच्या अगोदर बोललो होतो। त्यांनी म्हणले तुमच्या शेतात पीक नाही, काय नाही, ते पूर्ण केमिकलचं पाणी सुटलं, पीकच येणार नाही, पीक कुठलं उगव आम्ही, आणि आमचं खायची पण परिस्थिती पूर्ण बेकार करून ठेवली त्यांनी। म्हणून आज कसं कळलं तुम्हाला की हे तिने आत्महत्या केलं म्हणून? तुमचे वडील आत्महत्या केले म्हणून तुम्हाला कसं कळलं? घरी आल्यावर कळलं। मी भाऊला आणलो पुण्या नाक्यावरून जाऊन, आणि कामाला जाता MIDC चिंचोळीला, तिथनं याला आणताना कळलं, घरी आल्यावर कळलं मला। नेमकं कारण कशासाठी तिने घेतलं तुम्हाला, का संशय आहे का कुणावर? संशय तर आता ते साखर कारखाना एक आहे, अजून आता 2-3 आहेत, त्यांचे नाव वगैरे माहीत नाही मला। कारखान्याचा काय प्रॉब्लेम होता तुमच्या शेतात? आमच्या शेतात पाणी सोडत होते त्यांनी केमिकलचं, आणि ज्यांच्या शेतात पाणी सोडलेत ना सगळ्यांना नुकसान भरपाई दिलेत, आम्हालाच फक्त दिले नाहीत। आणि आम्ही पण त्यांना देतो तर द्या, नाही तर सोडा म्हणलो होतो, त्यांनीच आम्हाला वाकडं बोललेत। काय नाव आपलं ताई? सविता बसवराज हिरोळे। काय झालं आज? आज आत्महत्या करून घेतलीत माझी। कशासाठी? साखर कारखान्यासाठी, ते गल्लीतले बाईसाठी। गल्लीतले बाई परवा मारली पहाटे 4 वाजता। कुणी मारलं होतं? गल्लीतले बाई आहे एक। काय नाव माहिती? काय की त्यांचं दोघांचे काय होते की कशासाठी मारले की? तिने मारल्यावर काय पोलीस कंप्लेंट वगैरे काय केली का? घाबरते, पोरं भांडण करतात म्हणून आमच्या नवरा मी घाबरला, गप बसला। आमच्या नवरा कसं आहे तर मालकाला माहीतच आहेत की बोरचे। मग आज काय झालं? आज काहीच नाही, मला सकाळी सांगून गेले तर मी आज बिर्याणी खाणार आहेत म्हणून। मग खाईल आम्ही निघायत आहेत म्हणून मी समोर बसत नाही म्हणून मी ते कोळी मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडे जाऊन बसले मी 3 तास। आज मी येस तर हेच घटना घडल्या। तर तुम्हाला कसं कळलं तुम्हाला ही आत्महत्या? मी आत आले बिंदास, दररोज आमचे घर आहे स्वतः, कसं येते तसंच मी घरात घुसले। मग जहा समोरच मी माझ्या भावाला फोन केले लगेच। काय चिठ्ठी वगैरे काय लिहिलीत का? नाही, मी काही नाही बघितलं, मी नुसतं माझ्या नवऱ्यालाच बघितलं। कुणावर संशय आहे तुम्हाला? माझे दिरावर शक्क आहे, तर शेत हडपलंय सगळं। ते मी पण विष पेले होते, माझ्याकडे ते प्रूफ आहेत। मग साखर कारखान्याकडे लई आता 5-6 वर्ष झाले मी फिरायला लागले। मग काय याचं असं मनावरच घेणे साखर कारखान्याला। कुठला साखर कारखाना? गोकुळ शुगर फॅक्टरी। अर्ज दिला होता का तुम्ही? आम्ही स्वतः जाऊन भेटलो, आमदारकडे गेलो। कोण आमदार? सचिन कल्याणशेट्टी। काय म्हटले ते? मी सांगून सॉल्व करतो म्हणले तर काय केलेच नाही? हां, काय केलेच नाही तर दादा सांगितले तर साखर कारखान्याला सॉल्व केले नाही तर दादा सांगितले पण साखर कारखाना। हो, पोलिसाची काय माग आहे तुमची? आता आम्हाला न्याय पाहिजे, दुसरं काही नाही।